सो हाय आपण स्टार्ट करतोय प्रोसेस. आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेसची थिअरी बघितलेली होती. मी तुम्हाला थिअरीचं इंट्रोडक्शन लेक्चर सांगितलेलं होतं. इन दिस लेक्चर वी हॅव टू वर्क आउट की हाऊ द प्रोसेस अकाउंटिंग वर्क. म्हणजे आपण प्रोसेस अकाउंट जे बनवतोय ते कशा पद्धतीने बनवतोय. समजा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपली वी आर गोइंग टू प्रोड्यूस कमोडिटी. आपण वस्तू बनवतोय, ठीक आहे. एखादी वस्तू आपण बनवतोय, मग ती वस्तू बनवताना पहिल्यांदा आपण काय करतो, म्हणजे यू टेक एनी एक्झाम्पल. कोणती वस्तू बनवायची असेल तर आपल्याला काय लागतं पहिलं, एक्झॅक्टली रॉ मटेरियल. सो वी आर इनपुटिंग द रॉ मटेरियल. आपण काय करणार आहे, रॉ मटेरियल इनपुट करणार आहे. मी कालच्या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये सांगितलं प्रोसेस मध्ये काय शिकतो आपण की कोणतीही कंपनी असेल, ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, एखादी बिस्किट कंपनी असेल किंवा एखादी चॉकलेट कंपनी असेल, कोणतीही कंपनी असेल त्याच्यामध्ये काय होतं, प्रोसेस क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लागतात. प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3 and then final product are. सो टेक अ एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल घेतो, म्हणजे कोणत्या पुस्तकातलं एक्झाम्पल नाही, एक तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून देण्यासाठी एक एक्झाम्पल घेतो. समजा आपण ही प्रोसेस 1 आहे, आपण रॉ मटेरियल इनपुट केलं आहे. 2 रॉ मटेरियल इनपुट, म्हणजे मी रॉ मटेरियल आणलंय 1000 kg, 1000 युनिट, आणि एक युनिट 10 रुपयाचं आहे समजा, म्हणजे 1 lakhs. म्हणजे मी रॉ मटेरियल किती आणलंय, 1 लाखाचं रॉ मटेरियल आणलंय. 2 डायरेक्ट लेबर 50,000, 2 ओव्हरहेड 30,000, 2 अदर ओव्हरहेड अदर एक्सपेन्सेस एक 10,000. ठीक आहे. म्हणजे प्रोसेस अकाउंट, प्रोसेस 1 अकाउंट, प्रोसेस अकाउंट. आपण किती युनिट इनपुट केले, हाऊ मेनी युनिट वर इनपुटेड हियर, 1000 रॉ मटेरियल, 1 लाख रुपीज. म्हणजे ही रॉ मटेरियलची कॉस्ट आहे, ही लेबरची कॉस्ट आहे, ही ओव्हरहेडची कॉस्ट आहे, ही अदर एक्सपेन्सेसची कॉस्ट आहे. म्हणजे हा खर्च आहे, हा खर्च आहे, हा खर्च आहे, हा खर्च आहे, हा खर्च आहे. म्हणजे तिन्ही खर्च आहे. सो जेवढा खर्च आहे तेवढा डेबिटला. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये पण तेच केलेलं, इथे पण तेच करायचं. प्रोसेस अकाउंटला जेवढा खर्च आहे सगळा डेबिटला. आता मी इनपुट किती केले, 1000, बरोबर. आपण कोणतेही वर्क जेव्हा करत असतो, व्हाईल यू आर डुईंग एनी वर्क, वेस्टेज आहे, वेस्टेज असतात. सर किती वेस्टेज जाईल माहित नसतं, आपण एक अंदाज पकडतो, एस्टिमेटेड एक 10% वेस्टेज किंवा 5% वेस्टेज, आपण पकडू 10% वेस्टेज. वेस्टेज कशाच्या, ह्या इनपुटच्या 1 लाखाच्या. सो बाय नॉर्मल लॉस 10%, 1 लाखावर 10%, 100. आता तुम्ही बोलाल सर हे 100 क्रेडिटला का लिहिले. आता हे 2 कॉलम आहेत, एक युनिट कॉलम, एक अमाऊंट कॉलम. 1 लाख युनिट आपण आणले डेबिटला, 100 युनिट आपल्याकडनं लॉस झाले, आपल्याकडनं गेले क्रेडिटला. युनिट बद्दल बोलतोय, वी आर टॉकिंग अबाउट द युनिट.
1,00,000 आणले डेबिटला, 100 लॉस झाले क्रेडिटला, म्हणून ते क्रेडिटला लिहिले. इज ओके. अमाऊंट कॉलम मध्ये नाही येणार. सो अमाऊंट कॉलम मध्ये का नाही येणार? कारण जेवढा माझा नॉर्मल लॉस असतो, जेवढा माझा लॉस असतो, दिस लॉस इज बेअर बाय रिमेनिंग युनिट. जसं मी चिकनचं उदाहरण दिलं होतं कोंबडीचं. दुकानात जातो, 2 किलो कोंबडी घेतो आपण. जेव्हा ते कट करतो, चिकन तयार होतं. म्हणजे चिकन जे असतं ते 1.5 किलो आहे. म्हणजे 500 अर्धा किलोचं चिकन हे वेस्टेजमध्ये गेलं. मग दुकानदाराकडनं त्या अर्धा किलोचे पैसे आपण घेत नाही. म्हणजे ॲक्च्युली आपण त्याला 2 किलोचेच पैसे दिले चिकनचे, पण मिळाले तर आपल्याला किती? 1.5 किलो चिकन. अर्धा किलो वेस्टेज गेलं. म्हणजे ते जे 2 किलोचे पैसे दिले ते पैसे 1.5 किलोला अप्लाय होतात. म्हणजे ते अर्धा किलो चिकनचे जे वेस्टेज गेलेले आहेत इज बेअर बाय राहिलेले रिमेनिंग 1.5 किलो. पॉईंट कळला का? सो सेम हिअर, मी 1000 युनिट आणले, हा खर्च केला, हा खर्च केला, हा खर्च केला, हा खर्च केला. माझे वेस्टेज किती आहे? 100. म्हणजे 100चे जे युनिट गेले त्याचे पैसे दिस बेअर बाय रिमेनिंग युनिट. ठीक आहे, सांगतो ते पण एक्सप्लेन. म्हणजे हे तुम्हाला नॉलेज पाहिजे. आता मी टोटल केली. पहिली युनिटची टोटल कधी पण करायची. फर्स्ट यू क्लोज द युनिट. 1000 युनिट, 1000 युनिट, 100 गेले, राहिले किती? 900. म्हणजे एवढं माझा आउटपुट आहे. इतना अपना आउटपुट आहे बाय आउटपुट. म्हणजे प्रोसेस 1 मध्ये मी इनपुट केले 1000 आणि प्रोसेस 1 मधून बाहेर आले 900 युनिट. 100 लॉस. while you are doing the work of processing 100 लॉस हो गया. ठीक है, नो इश्यू. सो 900 आउटपुट. इथपर्यंत कळलं? आता मी किती कॉस्ट इन्कर्ड केली? 1,50,000, 30, 10, 5 3 8 9, 1,90,000. 1,90,000. सर्व जे नॉर्मल लॉस आहे इसका, नॉर्मल लॉस 100 आहे. हे युनिट गेले, याची कॉस्ट नील पकडायच्या. 100 युनिटची कॉस्ट 0 पकडायची. 0 पकडायची. सो 1,90,000 मायनस 0, 1,90,000. ठीक आहे. आता याचं थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. ते लक्षात ठेवायची गरज नाही, पण तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे म्हणून बोलतो. हम लोगों ने कितना यूनिट इनपुट किया? 1000 प्रोसेस 1 में. हम लोगों ने कितना एक्सपेंस कॉस्ट इनकर्ड किया? 1,90,000. आता तुम्हाला जर विचारलं, म्हणजे थोडंसं लॉजिक, 1000 युनिट मी इनपुट केले, 1,90,000 कॉस्ट मी इनकर्ड केली. म्हणजे एका युनिटला मी किती कॉस्ट इनकर्ड केली? 19. 1,90,000 डिवाइड बाय 1000, 190 सॉरी पर युनिट. $100 लॉस झाला, 900 राहिले. इज अ इनपुट लेस नॉर्मल लॉस इज आउटपुट. मी 1000 युनिट इनपुट केले, 1,90,000 खर्च केला. म्हणजे पर युनिट खर्च किती आला? 190. 100 लॉस झाले. मग 100 लॉस झाले, 100 युनिट लॉस झाले, म्हणजे पर युनिट 109 मध्ये 100 इंटू 190, 19,000 इकडनं लेस करणार नाही. नॉर्मल लॉसला आपण इथे 0 अमाऊंट घेणार. सो 1,90,000 मायनस 0, 1,90,000.
म्हणजे जी 1,90,000 कॉस्ट मी इन्कर्ड केली आहे ती 1,000 साठी नाही केली आहे. 1,90,000 मायनस 0. नॉर्मल लॉसची अमाऊंट आपण इकडनं पकडत नाही. ती लॉसची अमाऊंट, त्या लॉसची अमाऊंट, त्या लॉसची अमाऊंट, त्या लॉसची अमाऊंट कंपनी बेअर करणार नाही. म्हणजे कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पडणार नाही. बघा मी आधी सर्व क्लिअर करतोय, लक्षात घ्या. मग ती 100 युनिट माझे लॉस झाले, त्याची लॉस कोण बेअर करणार? दिस 900 युनिट. आणि म्हणून ती 1,90,000 इज ऍप्लिकेबल टू नॉट 1,000. 1,90,000 इज ऍप्लिकेबल टू 900. म्हणजे इथे मी कन्क्लुजन असं काढणार की ही 1,90,000 ची कॉस्ट माझी प्रोसेस 1 मध्ये इन्कर्ड झाली आहे, ही 1,000 युनिटला ऍप्लिकेबल नाही आहे, 1,000 युनिटला नाही आहे. ही 1,90,000 ची कॉस्ट ऍप्लिकेबल टू 900. म्हणजे ह्या 100 युनिटची जी कॉस्ट आहे, 100 युनिटची कॉस्ट, आता 100 युनिटची कॉस्ट किती आहे? 19,000. दिस 19,000 युनिट तो जो लॉस आहे, 19,000चा लॉस इज बेअर बाय दिस 900 युनिट. लक्षात आलं? म्हणजे हे कळलं पाहिजे, माहिती पाहिजे. कारण तो नॉर्मल लॉस आहे, अपेक्षित लॉस आहे, तो लॉस होणारच आहे, तो मला माहिती आहे, तो लॉस होणारच आहे. मग तो जर लॉस होणार आहे हे मला माहिती आहे, तो लॉस जो होणार आहे तो मला माहिती आहे, मग तो लॉस मी अपेक्षित आहे, तो कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टाकत नाही. दिस लॉस इज बेअर बाय दिस 900 युनिट. म्हणजे हा जो 19,000चा लॉस आहे, 100 युनिट लॉस मध्ये गेले, 190 पर युनिट आहे. 100 × 190 19,000. हा 19,000चा जो लॉस झालेला आहे, हा लॉस मी पीएल ला डेबिट टाकत नाही. मग 19,000चा लॉस बेअर बाय 900. सो 1,90,000 म्हणजे ही जी 1,90,000 ची जी कॉस्ट आहे इज नॉट बेअर बाय 1,000. ही 1,90,000 ची कॉस्ट इज बेअर बाय 900 युनिट्स. सो 1,90,000 डिवाइड बाय 900, 211 पर युनिट, 211.11. म्हणजे 1,90,000. आता या प्रॉब्लेम मध्ये या, 1,90,000 मी कॉस्ट इन्कर्ड केली. माझा आउटपुट किती आहे? 900. नॉर्मल लॉस किती आहे? 100. पण ही लॉसची अमाऊंट इथे पकडायची नाही. आणि 1,90,000 डिवाइड बाय 900 काढलं, हे एवढे युनिट आहेत. म्हणजे प्रोसेस 1 मध्ये 900 युनिट बनवलेले आहेत आणि 900 युनिट साठी 1,90,000 खर्च आलाय. सो 1,90,000 डिवाइड बाय 900, कॉस्ट पर युनिट 211.11. म्हणजे प्रोसेस 1 च्या एंडिंगला आपला युनिट बनून झालेला नाहीये, अजून आपण फर्दर प्रोसेसिंग करणार आहोत. पण ऍट द एंड ऑफ द फर्स्ट प्रोसेस आपला आउटपुट आहे 900. and for 900 of output we are incurring the cost 1,90,000. आणि या 1,90,000 डिवाइड बाय 900 केले 211.11. म्हणजे आपला एक युनिट 211 रुपये 11 पैशाला पडतो. जनरल कॅल्क्युलेशन केलं तर 1000 युनिट इनपुट केले, 1,90,000 कॉस्ट आहे. 190 डिवाइड बाय 1000, 190 पर युनिट येतात. पण इथे 100 युनिट माझे लॉस मध्ये गेले. ते 100 युनिटचे जे 19,000 आहेत ना, ते 19,000 या 900 मध्ये वाटलेत. पाहिजे तर ते दाखवतो कसं. याच्याप्रमाणे एका युनिटला किती येतात? 190. मी काय बोललोय? 100 युनिटचे 19,000, 100 युनिटचे 19,000, 100 युनिटचे 19,000 हे 19,900 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. कॅल्क्युलेट करा. 19,000 डिवाइड बाय 900, 21.11 आणि ऍड करा. 1 आणि 2 11 2 आले 211.11. कन्सेप्ट कळला हा. ऍक्च्युली सांगणं गरजेचं नाहीये, पण फाउंडेशनच्या मुलांना ते कळलं पाहिजे म्हणून ते थोडं डीपली मी सांगतो. कळलं तुम्हाला? फाउंडेशनच्या मुलांना कळलं पाहिजे म्हणून मी सांगतो. ते बीकॉमच्या मुलांना माहिती आहे, पण
फाउंडेशन पीपल शुड नोज. म्हणजे हे लॉजिक की इथे मी ही कॉस्ट घेतलेली नाहीये. मग ह्या 100 युनिटची कॉस्टचं काय झालं? कारण 1000 युनिटला 1,90,000 म्हणजे एका युनिटला 190. मग ते 100 युनिटचे जे आहेत ना त्याच्या कॉस्टचं काय झालं? दिस कॉस्ट इज बेअर बाय रिमेनिंग युनिट 900 युनिट. ते असं एक युनिटचे 190, 900 युनिटचे 100 युनिटचे 19,000. त्या 19,000ला 900 डिवाइड केलं 21.11 म्हणजे हे 211.11. हे फक्त नॉलेजसाठी लक्षात ठेवायचं आहे. याचं कुठेही काम नाही आहे. हे फक्त नॉलेजसाठी लक्षात ठेवायचं आहे. कळलं? वर्किंग सिंपल आहे. वर्किंगला काय करायचं? आता हे फक्त तुम्हाला नॉलेजसाठी मी सांगितलं आहे. लक्षात आलं? हां. आता कम बॅक टू जागेवर या. नॉर्मल आपण काय करतो? प्रोसेस 1 खर्च लिहिला, इनपुट केलं, त्याच्यातून नॉर्मल लॉसचे युनिट वजा केले, हे आउटपुट. नॉर्मल लॉसची अमाऊंट डॅश म्हणजे ही जी 1,90,000 मधून डॅश केला 1,90,000 म्हणजे 1,90,000ची कॉस्ट ही 900 युनिटला आहे. 1,90,000 डिवाइड बाय 900 211.8. ओके. So process 1's output become the input of process 2. Process 2. So याचा आउटपुट, याचा इनपुट, याच्या क्रेडिटला, याच्या डेबिटला टू इनपुट फ्रॉम प्रोसेस 1. कितना इनपुट किया है? 900. 1,90,000. कोणताही टॉपिक शिकताना लॉजिकल म्हणजे मेकॅनिकल शिकू नका. आपण ऑलवेज कॉस्टिंग बोललं की लॉजिक आहे. लॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू शिका. काय बोललो? लॉजिकल, नॉट अ मॅजिकल. लॉजिकल अँड मॅजिकल. मॅजिकल डेबिट क्रेडिट तसं नाही शिकवलं. लॉजिकल. डेबिट का कळलं पाहिजे, हे का केलं कळलं पाहिजे. सो प्रोसेस 2 मध्ये आपण इनपुट केले, इनपुट फ्रॉम प्रोसेस 1. सो आय कॅन राइट हियर इनपुट फ्रॉम प्रोसेस 1. कितना इनपुट किया है? 900. म्हणजे युनिट कॉलम मध्ये युनिट लिहिले, अमाउंट कॉलम मध्ये अमाउंट लिहिले. ठीक आहे. म्हणजे हे 1,90,000 मी इथे लिहिले का? आता मी प्रोसेस 2 मध्ये वर्क करणार. एक्झॅक्टली व्हाईल यू आर डुइंग अ प्रोसेस वर्क इन अ प्रोसेस 2 ऑफकोर्स आपली कॉस्ट इनकट होणार. सो पॉइंट टू बी नोटेड हियर, मी कॉस्ट इनकट करणार म्हणजे ती कॉस्ट माझ्या डेबिटला लिहिणार. म्हणजे प्रोसेस 1 ची कॉस्ट आणि ह्या प्रोसेस 2 ची कॉस्ट ऑटोमॅटिकली मी दोन्ही डेबिटला लिहिणार. आणि जेव्हा मी ते दोन्ही डेबिटला लिहिणार म्हणजे ऑटोमॅटिकली ते ऍड होणार. नाही कळलं? सो इथे हे झालं इनपुट. त्यानंतर ह्या प्रोसेस 2 चं पण काही असेल मटेरियल ते पण ऍड करणार. टू मटेरियल जेवढं असेल तेवढं 60,000. टू डायरेक्ट लेबर 30,000. टू ओव्हरहेड 20,000 and to other expenses 5,000. झालं? हे आपण डेबिटला काय केलं? 1,90,000. 1,90,000 काय? प्रोसेस 1 ची कॉस्ट आहे. ते आपण प्रोसेस 2 च्या डेबिटला लिहिलं. आणि ही काय? ही प्रोसेस 2 ची कॉस्ट आहे. हे जेव्हा मी आता टोटल करणार तेव्हा हे प्रोसेस 1 प्लस प्रोसेस 2 हे दोन्ही कॉस्ट मी काय करणार? ऍड करणार. त्यानंतर मी जेव्हा प्रोसेस 2 वर्क करत होतो
जेव्हा मी प्रोसेस 2चं वर्क करणार आहे ना, तिथे सुद्धा माझा नॉर्मल लॉस आहे. समजा प्रोसेस 2चं वर्क करत असताना 5% माझा लॉस झाला. 5% नॉर्मल लॉस किती आहे? 5%. हे प्रोसेस 1 मध्ये माझा लॉस किती होता? 10%. व्हेरी गुड. मी नॉर्मल लॉस कशावर काढतो? इनपुट किती आहे? 1000 वर 10%, 100. इथे काय करणार? इथे तेच करणार. 900 आहे. 900 व 5%, 45 बाय नॉर्मल लॉस. ठीक आहे. आता हे जे 45,000 युनिट आहेत ना, 45,000 युनिट, हे 45,000 युनिट प्रोसेस 1 मधून आलेल्या पैकी, या 900 युनिट पैकी आहे. बघा मी काय बोलतोय, या 900 युनिट पैकी 45 युनिट खराब झालेत. हे तो युनिटच आहे ना, खराब झालाय ना. ठीक आहे. समजा एखादी वस्तू, समजा माझा मोबाईल आहे, खराब झाला. मोबाईल आहे खराब झाला, आपण त्या कचऱ्यात नाही टाकत. काय करतो? कमी किमतीमध्ये भंगारमध्ये विकतो. That is called as a scrap. Exactly, that is called as a scrap. हे 45,000 युनिट आहेत. हे 45,000 युनिट खराब झाले, नो डाऊट. मी क्रेडिटला लिहिले. ओके, ठीक आहे. हे याची कॉस्ट लिहिणार मी इथे नाही, मी कॉस्ट नाही लिहिणार. मग अच्छा इथे सांगितलंय नॉर्मल लॉस जेवढे माझे जातात ना, खराब होतात ना, त्याची कॉस्ट आपण क्रेडिटला लिहित नाही. नॉर्मल लॉसची कॉस्ट क्रेडिटला लिहित नाही. नॉर्मल लॉसच्या युनिटची कॉस्ट क्रेडिटला लिहित नाही. दिस बेअर बाय द रिमेनिंग युनिट. हे मी सांगितलं इथे. आता इथे मला अजून एक महत्वाचा पाठ सांगायचा आहे. काय? माझे किती युनिट लॉस झाले? 45. सेकंड प्रोसेसला, सेकंड स्टेजला, हे म्हणजे ते अर्धे तयार झालेले असतील आणि अर्धे खराब झालेले असेल, डॅमेज झालेले असेल. हे म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. मग मी काय करणार? ते भंगारमध्ये विकणार. आता भंगारमध्ये कितीला विकू शकतो भंगारमध्ये? समजा तो युनिट मी काय केला, भंगारमध्ये विकला 6 रुपयाला. एक युनिट 6 रुपयाला विकला. किती युनिट खराब झाले? 45. युनिट खराब झालेत. किती? 45. मग ते विकले मी भंगारमध्ये. आता भंगारमध्ये विकले, भंगारवाला आपल्याला काय देणार? पैसे. मग 45 into 6, 270, 270 रुपये मिळाले. याला काय बोलतो आपण? स्क्रॅप. कॉस्ट आठवा. कॉस्ट मध्ये जा. प्राइम कॉस्ट, ऍड फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी ओव्हरहेड, आणि तिथे आपण लेस सेल ऑफ स्क्रॅप वजा करतो. तुम्हाला मी तेव्हाही लॉजिक सांगितलेलं. आपण तेच सेल ऑफ स्क्रॅप का वजा करतो? कारण ते भंगार विकले, पैसे आले, इन्कम आहे. समज लेस का करतो? कारण कॉस्ट मध्ये आपण कॉस्ट ऍड करतोय आणि त्या इन्कम मुळे आपली कॉस्ट कमी होणार, म्हणून आपण लेस करतो. समज इथे काय करणार? इथे पण तेच करायचं आहे. कॉस्ट पुढे डेबिटला, मग डेबिटला लेस करूया. अरे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये शिकलोय, डेबिटला लेस नाही करायचं. डेबिटला लेस न करता आपण क्रेडिटला लिहायचं. क्रेडिटला लिहिणार तेव्हा ऑटोमॅटिकली ते त्याच्यातून लेस होणार. म्हणजे मी
इथे काय लिहिणार, इथे लिहिणार 270. मी परत सांगतो, ही 270 कॉस्ट नाहीये, ही 270 स्क्रॅपची व्हॅल्यू आहे, भंगार विकून आलेले पैसे. ते आपण कॉस्ट मधून लेस करायचे, पण इथे लेस न करता म्हणून आपण ते क्रेडिटला लिहिलंय. कळलं? बरं, एवढं नाही कळलं तर जाऊ दे. चला, ही स्क्रॅप आहे, भंगार विकलं, पैसे आले बोलो, पैसे आले. काय? इन्कम कुठे लिहिणार? क्रेडिटला, म्हणून ते क्रेडिटला लिहिलंय. गॉट इट? नाउ क्लोज. 1 लाख ना पहिला अमाऊंट कॉल, युनिट कॉल 900 मधून 45 गेले 855. दिस इज आउटपुट बाय आउटपुट ट्रान्सफर टू. आता हे 855 युनिट कुठे ट्रान्सफर करणार? वेअर हाऊस मध्ये, म्हणजेच पुढे फिनिश स्टॉक अकाउंट. लक्षात ठेवायचं. फिनिश स्टॉक अकाउंट. कळलं? आता अमाऊंट घेऊया ना आपण. 190, 60, 250, 280, 305,000 आणि 3,05,000 मधून 270 वजा करायचे, म्हणजे 3,05,000 मधल्या 90, 325 बरोबर आहे. 3,05,000 मायनस 270, 3,04,730 डिवाइड बाय 855. कॉस्ट पर युनिट म्हणजे 855. सी प्रोसेस 2 चा आउटपुट आहे 855. आपला फिनिश गुड्स रेडी झाला, म्हणजे 855 युनिट बनवायला आपल्याला एवढी कॉस्ट लागली. 855 युनिट बनवायला एवढी कॉस्ट लागली, म्हणजे एका युनिटला किती? दिस डिवाइड बाय दिस 356.409. कळलं? म्हणजे जेव्हा प्रोसेस 1 च्या एंडिंगला कॉस्ट पर युनिट होती 211.11. मग हे मटेरियल आपण इथे आणलं, ही प्रोसेस 1 ची कॉस्ट, ही प्रोसेस 2 ची कॉस्ट, दोन्ही ऍड केल्या, स्क्रॅप व्हॅल्यू लेस केली, एवढी कॉस्ट तयार झाली. त्याला याने डिवाइड केलं, म्हणजे ॲट द एंड ऑफ द सेकंड प्रोसेस माझ्या एका युनिटची कॉस्ट आहे 356.469, 356.469, म्हणजे माझा एक युनिट बनला 356 रुपयाला. दिस इज द प्रोसेस. हे एवढं सोपं नाही आहे, याच्यामध्ये डिटेल्स एकूण 2 ते 3 प्रकार आहेत. मी पहिले टीवायचे पण प्रॉब्लेम घेणार, म्हणजे तुमचा बेस पण कंप्लीट होईल, आणि त्यानंतर मग त्याच्या पुढे जाणार आहे. पण एकदम बेसिक म्हणजे हे तुम्हाला कॉन्सेप्ट कळलं पाहिजे. ठीक आहे? हा प्रॉब्लेम तुम्ही घरी व्यवस्थित बघा आणि सॉल्व करा. याच्यानंतरचे पुढचे प्रॉब्लेम एकदम स्पीडली पटापट व्यवस्थित आपल्याला कंप्लीट करायचे आहे. ओके, थँक्यू.